सन्माननीय संजोगी वाघेरे साहेब यांचा आज या आपल्या दौ विभागातून प्रचार दौरा त्यांनी सुरू केलेला आहे। अतिशय चांगला योगायोग आहे की आपलं हे काळंबा माता मंदिर हे एक जागृत दैवत आहे। साहेब हे अतिशय जागृत म्हणजे लोकांनी येऊन इथे मंदिर बांधलंय, आम्ही त्याच्यात काही केलं नाही। तर अशा मंदिरातून आपण जी प्रचाराची सुरुवात करताय तो खरोखर तुम्ही विजयी ते व्हायला तुम्ही जास्तीत जास्त विजयी व्हाल मी आशा व्यक्त करतो। देशभर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत। अशातच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या दौऱ्यांना सुरुवात झाली आहे। मावळ लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराला बुधवारी खालापूर तालुक्यातील नडाळ येथील जागृत असलेल्या काळंबा देवीच्या मंदिरात नारळ फोडून सुरुवात केली। यावेळी संजोग वाघेरे पाटील यांनी कळंबा देवीचे मनोभावे पूजन करून व श्रीफळ वाढवून प्रचाराला मुहूर्त स्वरूप प्राप्त केले। यावेळी इंडिया आघाडीचे स्थानिक नेते शिवसेनेचे खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम शेठ ठोंबरे, काँग्रेस पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष कृष्णा शेठ पारंगे, निखिल ढवळे, नाना म्हात्रे, शिवसेनेचे श्यामबाई साळवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्ष दीपिका भंडारकर, ज्येष्ठ नेते मधुकर दळवी, प्रमोद राईलकर, अशोक भाऊ मुंडे, शिवसेनेचे रमेश पाटील, अजुशेठ सावंत, सुरेश म्हात्रे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल शेठ पिंगळे, उत्तम शेठ भोईर, दत्ता खाने, मंगेश पाटील, शिवसेनेच्या रसायनी विभाग प्रमुख सद्गुणा पाटील, शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, दीपिका तांडेल, रेश्मा भगत, प्रीती कडव, खालापूर तालुका पंचायत समिती माजी सभापती कांचनताई पारंगे यांच्यासह इंडिया आघाडीचे सर्व स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी, ग्रामस्थ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। नडाळ येथील काळंबा देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला। त्यानंतर पुढे नडाळगाव, लोधिवली गाव, रिस येथील हनुमान मंदिर, कांबे येथील विठ्ठल रखुमाई मंदिर, पुढे रिसवाडी आणि दांडफाटा येथील जागृत देवस्थान असलेल्या टाके देवी मंदिराचे दर्शन घेऊन संपूर्ण दिवस वासंबी जिल्हा परिषद वार्डमध्ये प्रचार दौऱ्याला मोठ्या उत्साही वातावरणात सुरुवात केली। यावेळी संजोग वाघेरे पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देत संजोग वाघेरे पाटील यांचा विजय निश्चितच मानला जात असल्याचे बोलले जात आहे। वासंबी जिल्हा परिषद वॉर्डमधून इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड मते मिळवून देऊ असा ठाम आत्मविश्वास इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। या गावचे सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, तालुक्याचे सर्व प्रमुख, त्याचप्रमाणे या गावचे सर्व शिवसेनेचे आमचे शाखा प्रमुख असतील, सर्व पदाधिकारी, आमच्या महिला भगिनी, या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनी, मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 13 मेला आज आपलं हे लोकसभेचं मतदान होणार आहे। तर 13 मेला आपण निश्चितच मशालीच्या समोरील बटन दाबून या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यावरती जबाबदारी आहे आणि एक तुमचा भाऊ म्हणून, एक तुमचा मोठा भाऊ असेल, छोटा भाऊ असेल असं समजून आपण या ठिकाणी मतदान करावं। आणि जे आपले प्रश्न आहेत, प्रश्न भरपूर आहेत, ते आपण बघितलं की गेल्या 10 वर्षामध्ये ज्यांचं प्रतिनिधित्व करायला आपण दिलं, आपल्या लोकांचं प्रतिनिधित्व करायला दिलं, त्या लोकांनी आपल्याकडे पाठ फिरवली। परंतु तसं न होता मी इथून पुढच्या काळामध्ये निश्चित आपल्याबरोबर आपल्या खांद्याला खांदा लावून काम करेल एवढी खात्री मी या ठिकाणी देतो। कारण की आपले प्रश्न भरपूर आहेत, केंद्राचे प्रश्न आहेत, राज्याचे प्रश्न आहेत, जिल्हा परिषदेचे असतील, ग्रामपंचायतीचे प्रश्न भरपूर आहेत, ते सोडवण्यासाठी आपल्याबरोबर मी शेवटपर्यंत राहील एवढी खात्री देतो। आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मतदान जे आहे ते 13 मेला आहे। सकाळी आपण लवकरात लवकर मतदान करण्यासाठी जाऊन तिथं मशालीच्या बटनाच्या समोर दाबून आपण महाविकास आघाडीला मतदान करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। आपले नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, आपले ज्या आपल्या गावातील सर्व नागरिक असतील त्यांना मतदान करायला आपण लवकरात लवकर घेऊन यावं अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो। आणि या ठिकाणी जे माझा सन्मान जो आमच्या सर्व
टीमचा सन्मान आपण या ठिकाणी केला, त्याबद्दल आपल्या सर्व ग्रामस्थांचा मी मनापासून धन्यवाद देतो. तर म्हणजे पांडुरंग स्वतः तुकाराम महाराजांच्या भेटीला त्या ठिकाणी आले आणि आपल्या जे महाराष्ट्राचं भूषण, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुकाराम महाराजांचे शिष्य होते. आणि ज्यावेळेस एक अशी घटना झाली की तुकाराम महाराजांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला वगैरे जायचे, तर आपल्या मासाहेबांनी त्यांना सांगितलं की महाराज यांना कीर्तनामध्ये आपण गुंतू नका, यांना आपल्याला या देशाचं किंवा या राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि जे मुघलांची आपल्यावरती होणारा अत्याचार आहे हा अत्याचार रोखण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्यांना पाठवायचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना तसं मार्गदर्शन करावं. आईसाहेबांनी तुकाराम महाराजांना सांगितल्यानंतर तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना असा आदेश दिला की तुम्ही या कीर्तनामध्ये किंवा या संप्रदायामध्ये न येता तुम्ही आपल्या या राज्याला, या देशाला वाचवण्यासाठी आपण त्या ठिकाणी काम करावं. आणि मग तिथून पुढं जी घोडदौड महाराजांनी केली ती आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सर्वजण ज्ञात आहोत. आणि अशा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ज्या ठिकाणी भंडारा डोंगरावरती कांबेकर महाराजांचं त्या ठिकाणी स्मारक आहे आणि त्या ठिकाणी मंदिर पण आहे. आणि त्या मंदिराच्या माध्यमातून मी आपल्याला महाराज एवढीच विनंती करेल, तिकडचं काही काम असेल आणि कुठली जबाबदारी असेल निश्चित मी तुमचा शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.